दिल्लीच्या जंतर मंतरवरती मनसेचे नेते अमित ठाकरे हे जंतर मंतरवरती दाखल झालेले आहेत। कालच त्यांनी घोषित केलेलं होतं की जंतर मंतर या ठिकाणी जाऊन सोनम वांगचुक यांची ते भेट घेतील आणि या संपूर्ण आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवतील। त्यानुसार आज अमित ठाकरे मनसेचे नेते अमित ठाकरे हे जंतर मंतरवरती दाखल झालेले आहेत। मात्र आज सकाळीच आपण घडामोड घडताना पाहिलेली होती की सोनम वांगचुक यांना पोलिसांनी रुग्णालयामध्ये दाखल केलेलं होतं। साधारणपणे 7:15च्या सुमाराला सगळा गोंधळ जंतर मंतरवरती झालेला होता आणि त्यानंतर आत्ताची ही दृश्य आपण पाहतोय। अमित ठाकरे असतील, बाळा नांदगावकर असतील, त्याचबरोबर इतरही मनसेचे महत्त्वाचे नेते हे जंतर मंतर या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि अभिजित दिपके यांच्याशी ते चर्चा करतायत। अभिजित दिपके यांनी सकाळच्या या संपूर्ण घटनेनंतर आमरण उपोषण करणार अशी घोषणा केलेली आहे आणि त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे। अगदी काहीच वेळापूर्वी आपण त्यांचं भाषण देखील ऐकलेलं आहे। यामध्ये त्यांनी आमरण उपोषणाला मी सुरुवात करतोय अशी घोषणा केलेली होती। त्यावेळेस ते भावूक झाल्याचं देखील दिसून आलेलं होतं। ही दृश्य आहेत जंतर मंतरवरची। अमित ठाकरे यांनी अभिजित दिपके यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि या संपूर्ण आंदोलनाला मनसेच्या वतीनं अमित ठाकरे यांनी आपला पाठिंबा दर्शवलेला आहे। आज सकाळी साधारण 7:15च्या सुमारास दिल्ली पोलीस हे जंतर मंतरवरती दाखल झाले आणि त्यानंतर सोनम वांगचुक यांना त्यांनी रुग्णालयामध्ये दाखल केलेलं होतं। कारण जवळपास 20 दिवसांपासून सोनम वांगचुक हे उपोषणावरती बसलेले होते। त्यांची प्रकृती ही खालावत चाललेली होती आणि प्रकृतीच्या कारणास्तव हायकोर्टानं देखील त्या पद्धतीचे आदेश दिलेले होते आणि त्यानुसार दिल्ली पोलिसांनी ही संपूर्ण कारवाई केली आणि या कारवाईमध्ये सोनम वांगचुक यांना रुग्णालयामध्ये दाखल केलेला आहे आणि त्यानंतर अभिजित दिपके यांच्याकडून देखील आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे। पुन्हा एकदा एल्गार पुकारण्यात आलेला आहे आणि त्यांनी देखील आता आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे। अभिजित दिपके यांनी खरं तर याआधी देखील सांगितलेलं होतं की 20 तारखेला आम्ही संसदेवरती एक प्रचंड असा मोठा मोर्चा देखील काढणार आहोत आणि या मोर्चामध्ये सोनम वांगचुक हे देखील सहभागी होणार होते। मात्र त्याआधीच त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। या संपूर्ण आंदोलनाला अनेक विरोधी पक्षांनी आपला पाठिंबा दर्शवलेला आहे। अनेक विरोधी पक्षातील महत्त्वाचे नेते देखील जंतर मंतर या ठिकाणी येऊन सोनम वांगचुक यांची भेट घेऊन आपला पाठिंबा असल्याचं त्यांनी सांगितलेलं होतं। मग यामध्ये महाराष्ट्रामधील देखील अनेक महत्त्वाचे असे नेते होते। प्रकाश आंबेडकर असतील, सुप्रिया सुळे असतील, यांनी देखील अगदी काहीच दिवसांपूर्वी जंतर मंतर या ठिकाणी जाऊन सोनम वांगचुक यांची भेट घेत या संपूर्ण आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचं सांगितलेलं होतं आणि त्यानंतर आता मनसेचे नेते अमित ठाकरे पोहोचलेले आहेत। सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। सोमेश, अमित ठाकरे यांनी अभिजित दिपकेंची भेट घेतलेली आहे, नेमकी काय चर्चा झाली आहे? विज्युअल दो केबल छोड़ो। सोमेश, ठाकरे हे स्वतः इथे पोहोचलेले आहेत आणि आपण पाहतोय अमित ठाकरेंनी अभिजित यांची भेट घेतलेली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अमित ठाकरे हे अभिजित दिपके यांना समर्थन देण्यासाठी आले होते आणि समर्थन देण्यासाठी म्हणून इथे आले होते। समर्थन देण्यासाठी म्हणून इथे आले होते आणि त्यानंतर बाळा नांदगावकर आणि त्यांच्या सोबत आपण पाहतोय नितीन सरदेसाई आहेत। अमित ठाकरे इथे पोहोचलेले आणि हे सगळेच जण आज अभिजित दिपके यांना समर्थन देण्यासाठी आले। विशेष म्हणजे आजच सोनम वांगचुक यांना पोलिसांनी इस्पितळात दाखल केलेलं आहे आणि त्यानंतर आपण पाहतोय की आज या ठिकाणी अमित ठाकरे हे स्वतः इथे आलेले आहेत आणि अमित ठाकरेंच्या सोबत जर आपण पाहिलं तर अमित ठाकरेंच्या सोबत बाळा नांदगावकर, सरदेसाई याशिवाय संदीप देशपांडे देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून या ठिकाणी आलेले आहेत आणि हे सगळेच जण आता इथे अभिजित दिपकेंचं समर्थन करतायत। कारण अभिजित दिपकेंनी आज ज्या प्रकारे अभिजित दिपकेंनी आज या ठिकाणी भूमिका घेतली होती त्यामुळे आज आपण पाहतोय। अभिजित, तुम्ही आज आलेला आहात, काय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका आहे?
काय भूमिका आज सांगा तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची? तुम्ही अभिजित दिपके यांचं समर्थन केलंय आणि आजच या ठिकाणी सोनम वांगचुक यांनाही पोलिसांनी इस्पितळामध्ये दाखल केलेलं आहे. यांचं म्हणणं आहे की जबरदस्तीने घेऊन गेले. पोलीस म्हणतात की इस्पितळात देण्याची गरज होती म्हणून. आज आम्ही खरं तर सोनम वांगचुक सरांना पाठिंबा द्यायला आलेलो. लँड झाल्याचं आम्हाला कळलं की त्यांची प्रकृती बिघडलीमुळे त्यांच्यामुळे त्यांना हॉस्पिटलला न्यायला लागलं. पण जसं आम्हाला व्हिडिओज दिसायला लागले की 4-5 लोक आली सिव्हिलमध्ये आणि त्यांनी सांगितलं की आम्ही डॉक्टर आहोत, चेकअप करायला आलोय. ते काहीतरी सफेद पडदा घेऊन आले, सगळ्या प्रोटेस्टच्या समोर तो पडदा ठेवला आणि त्यांना उचलून घेऊन गेले. त्याच्यामुळे हा आपल्या लोकशाहीसाठी खूप घातक दिवस आहे. हे कुठच्या परिस्थितीत पण जगतोय. एक माणूस, एवढा मोठा माणूस, एक सायंटिस्ट, एज्युकेशनिस्ट, ज्यांनी विद्यार्थ्यांसाठी असेल, शेतकऱ्यांसाठी असेल, आपल्या सैन्यासाठी असेल, एवढे कामं करून ठेवली आहेत. त्याने तुम्ही अशा प्रकारे एक तर 20 दिवस त्यांना उपोषणावर बसवलं. मला कळतच नाही की धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा पाहिजे तर हो पाहिजे, डेफिनेटली पाहिजे. पण एका मिनिटासाठी राजीनामा बाजूला ठेवा. एक माणूस तुमच्या समोर 20 दिवस उपोषण करतोय, त्याला येऊन तुम्हाला भेटता पण नाहीत, एक कॉन्व्हर्सेशन पण नाही करतायत की तुमची चर्चा तर चालू करू. ही कुठची पद्धत आहे? ऐकायचंच नाही, पोलिसांना पाठवायचं. ही दडपशाही काय प्रकारची दडपशाही चालू आहे? आणि कशासाठी हे आंदोलन? नीटमुळे 20 मुलं-मुलींनी आत्महत्या केली आहे. त्याच्यासाठी सरकार जबाबदार नाहीये. आपल्या इकडे अकाउंटेबिलिटी कोणी आन्सरेबल नाही राहिलंय. म्हणजे कुठच्या राज्यात जगतोय आपण, कुठच्या देशात जगतोय आपण? तर त्यांनी म्हटलं, पोलिसांचं असं म्हणणं आहे की उच्च न्यायालयाने आम्हाला सांगितलं होतं आणि त्या निर्देशांचं आम्ही पालन करत. अशा प्रकारे तुम्ही प्रोटेस्टर्सवर हात उचलताय, त्यांच्यावर धक्काबुक्की करताय. तुम्ही आता तुम्ही आता एकच मिनिट मी देतो मी सगळ्यांशी उत्तर देतो. एकच मिनिट, एक मिनिट. मैं सिर्फ चाहता हूँ की एक कोणतरी प्रश्न विचारा आणि मी त्याचं उत्तर देईन. मला वाटते त्यांची पत्नी आता हॉस्पिटललाच आहे आणि ते पण प्रेस कॉन्फरन्स घेणार आहेत. त्याच्यामुळे लोकशाहीत सगळ्यांना बोलायचा अधिकार आहे आणि तुम्हाला ऐकावंच लागणार, कारण ह्या लोकांनी तुम्हाला तिकडे बसवलंय. ज्यांनी तुम्हाला बसवलंय त्यांचंच तुम्ही ऐकणं बंद केलंय आता. त्याच्यामुळे खूप चुकीच्या दिशेने आपला देश चाललाय. सर, या सगळ्यामध्ये पोलिसांचं जे म्हणणं आहे तुम्हाला पटतं का? एकच मिनिट, तुम्ही विचारलं. एक मिनिट. अमितजी, तुम्ही आता अभिजित सोबत बोलले. अभिजित सोबत नेमकं तुमचं काय बोलणं झालं? अभिजित काय म्हणाले तुम्हाला? मी त्यांना फक्त सकाळपासून काय झालेलं विचारून घेतलं. त्यांनी मला सांगितलं आणि मी वांगचुक सरांची काय प्रकृती आहे, कशी परिस्थिती काय आहे, तब्येत कशी आहे विचारलं फक्त. आमचं दोघांचंही म्हणणं हेच आहे की आता हे देशभर पेटलं पाहिजे. महाराष्ट्रात तुम्ही उद्याच्याला सायंकाळी दादरमध्ये आंदोलन करणार आहात. अभिजितने तुमचे आभार. राजसाहेबांनी खरं तर ट्विट करत त्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता आणि त्यानंतर आता उद्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही ते मला आता मुंबईला जाऊन राजसाहेबांबरोबर चर्चा करून कळेल. त्याच्यामुळे मला माहीत नव्हतं. मला माहीत होतं आंदोलन आहे, पण काय साहेब जाणार आहेत का नाही पुढच्या दिशेने मी आता चर्चा केल्यावर मला कळेल. अतिशय चुकीचं आहे, अतिशय चुकीचं. तुम्ही हायकोर्टाने तुम्हाला हे सांगितलंय का शिवीगाळ करा, मारामारी करा आणि म्हणा? हायकोर्टाने सरकारला सांगितलंय की त्यांच्या तब्येतीची काळजी घ्या. ते सोडून तुम्ही सगळं केलं. अभि आता तुमचं होऊ द्या. सर मैं हिंदी इंग्लिश मिक्स. सो आई थिंक दिस इज द डार्केस्ट डे, वन ऑफ द डार्केस्ट डे इन द हिस्ट्री ऑफ इंडियन पॉलिटिक्स, बिकॉज वी आर सीइंग डेमोक्रेसी डाई इन फ्रंट ऑफ आवर आइज. ऐसा कभी नहीं होता था पहले. आज सुबह में जब लैंड हुआ तब मुझे पता चला कि सोनम वांगचुक सर, उनकी तबीयत कुछ खराब हो गई है, तो उनको हॉस्पिटल ले जा चुके हैं. पर जैसे जैसे मेरे सामने वीडियोस आते गए, मैंने देखा कि कुछ सिविल में 4-5 लोग आए. उन्होंने खुद को डॉक्टर्स बोला, जो एक्चुअली पुलिस थे. उन्होंने पर्दा लगाया प्रोटेस्टर्स के सामने एंड दे पिक्ड हिम अप एंड लेफ्ट विथ हिम.
I think I saw some. I think his wife has also tweeted कि मुझसे उनके वाइफ या जो डॉक्टर्स ट्रीटमेंट कर रहे थे उनको पूछे बगैर उनकी कोई भी ट्रीटमेंट चालू नहीं करनी चाहिए, क्योंकि उनके डॉक्टर्स को एक्चुअली पता है कि उनकी तबीयत कैसी है। सो मुझे लगता है कि और 20 दिन से इतना बड़ा साइंटिस्ट, इतना बड़ा एजुकेशनिस्ट आपके सामने खड़ा है, एंड द गवर्नमेंट इज नॉट पेइंग अटेंशन. So this is one of the darkest days in the history of Indian politics, I would say. एक साथ ये बात आप लोग उठाएंगे कि किस तरीके से Sorry. संसद में इस क्षेत्र में मॉनसून सेशन शुरू होने जा रहा है, तो और छात्र जो जंतर मंतर पे 21 दिन से भूखे बैठे हुए हैं उनके साथ ऐसा बर्ताव किया जा रहा है दिल्ली पुलिस की तरफ से. तो क्या ये मुद्दा सबसे अहम मुद्दा नहीं, मुझे सिर्फ यही मुद्दा इम्पोर्टेंट लगता है कि हमारी डेमोक्रेसी हमारे आंखों के सामने मर रही है. सरकार सुन नहीं रही है. जिन लोगों ने उन्हें वहां बिठाया है उनकी बात ही नहीं सुन रहे हैं वो लोग. तो मुझे बहुत ही मतलब दिस इज वेरी फ्राइटनिंग फॉर आवर कंट्री. पुलिस प्रशासन ये कह रहा है कि दिल्ली हाई कोर्ट के ऑर्डर के बाद हमने उनको यहाँ दिल्ली हाईकोर्ट की ऑर्डर आपको ये थी कि गालियां दो, मारपीट करो और फिर लेके जाओ, ये ऑर्डर थी. इसलिए मुझे लगता है कि 20 दिन में मुझे एक कोई अगर सरकार से इनके साथ आता और कॉन्वर्सेशन कर लेता तो भूख हड़ताल तोड़ते भी, वो हंगर स्ट्राइक तोड़ते भी. धर्मेंद्र प्रधान का राजीनामा रेजिग्नेशन चाहिए तो डेफिनेटली चाहिए, पर कॉन्वर्सेशन करने के लिए कोई तो आए केंद्र सरकार से. सर 20 तारीख को जो मार्च है उसमें क्या आप भी शामिल हो? 20 तारीख को वो मुझे अभी घर जाके मैं साहब से बात करूंगा. मुझे लगता है मैंने अभिजीत से भी यही बात की कि ये अभी देश में ऐसे प्रोटेस्ट चालू होने चाहिए, बिकॉज एज आई सेड दिस इज अ कंट्री वाइड प्रोटेस्ट. देश में लोगों की जाने गई है, देश में लोगों ने आत्महत्या की है, बच्चों ने. तो देश में ऐसे प्रोटेस्ट चालू होने चाहिए. थैंक यू. तर अमित ठाकरे यांनी जंतर मंतरवरती जात अभिजित दिपके यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि हे आंदोलन आता देशभर पेटलं पाहिजे अशी प्रतिक्रिया अमित ठाकरेंनी दिलेली आहे. आपली लोकशाही आपल्या डोळ्यांसमोर संपवली जाते अशी प्रतिक्रिया देखील अमित ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. हायकोर्टानं वांगचुक यांना जबरदस्ती उचलायला सांगितलेलं होतं का असाही सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे आणि त्यानंतर लोकशाही ही संपवली जाते असा देखील आरोप त्यांनी केलाय. आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचा